आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर देव, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर कापदे, माझ्या समोर असलेले सर्व आदरणीय रसिक आणि मित्र हो, बी रघुनाथ यांची जन्मशताब्दी चालू आहे. आतापर्यंत नांदेडमध्ये 2 कार्यक्रम झालेत. कुसुम सभागृहामध्ये कुरुंदकर स्मारक आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीनं हा संयुक्त कार्यक्रम त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा आपण आयोजित केलेला आहे. व्याख्यान द्यावं असं काही माझा विचार नाही, पण आल्यानंतर काहीतरी बोलावंच लागतं. तसं खाजगी चर्चेत असं ठरलं होतं की मी बी रघुनाथांच्या कवितेवर बोलावं, पण आता एकूण साहित्याचा थोडा बहुत उल्लेख करतो आणि त्यानंतर कवितेकडे वळतो. आताच डॉक्टर श्रीनिवास पांडे यांनी असं सांगितलं की पुढे येणाऱ्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी ते जन्मले 15 ऑगस्ट 1913, आणि एकूण देशाच्या सणाच्या दिवशी, कृषी सणाच्या दिवशी 7 सप्टेंबर 1953 रोजी ऑफिसमध्ये काम करत असताना मधल्या सुट्टीत जेवायला येईल असं घरी सांगितलेलं असताना खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत दुपारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच वयाची नेमकी 40शी ओलांडलेले बी रघुनाथ आपणाला सोडून गेले. अगदी ऑफिसमध्येच गेले. बी रघुनाथ येताना एक अस्वस्थ मन घेऊन आले. त्यांच्या सगळ्याच साहित्यात हे दिसेल, त्यांचं अस्वस्थ मन. येताना एक अस्वस्थ मन घेऊन आले, आयुष्यभर पुरेल इतकं दारिद्र्य घेऊन आले. तत्कालीन समीक्षेनं आणि रसिकतेनं केलेली उपेक्षा घेऊन जगले आणि जाताना मराठवाड्याचा सुगंध कायमचा दरवळ ठेवून निघून गेले. आता कुठे 40 वर्ष संपलेली होती. आपलं दुर्दैव असं, बी रघुनाथ 40 वर्ष संपल्याबरोबर गेले. कुरुंदकर 50च्या आत गेले. मला नीट आठवतं, कुरुंदकर जेव्हा प्राचार्य झाले या महाविद्यालयाचे, तेव्हा महाविद्यालयाच्या केबिनमध्ये त्यांनी बी रघुनाथांचा फोटो पहिल्यांदा लावला आणि ते प्राचार्य पदावर असतानाच गेल्याच्या नंतर तो फोटो कुठे गेला हे काही कळलेलं नाही. तर त्यांनी आपल्यासाठी लावलेला होता. तो फोटो लावावा असा त्याचा अर्थ आहे असं कोणी मानू नये. असं बी रघुनाथ एवढ्या छोट्याशा काळात त्यांनी जे लिहिलं ते बहुतेक आपल्यापैकी सगळ्यांना ठाऊक आहे. ते राहणारे सातोन्याचे, रेल्वे स्टेशन, जिल्हा परभणी. आता हे गाव जालना जिल्ह्यात गेलेलं आहे. पण ते बहुतेक परभणीमध्येच जास्त काळ राहिले. प्राथमिक शिक्षण
संपल्याच्या नंतर ते एका स्नेहाकडे हैदराबादला गेले शिक्षणासाठी. हैदराबादला ते मॅट्रिक झाले. त्याच्या अगोदरच त्यांचे वडील मरण पावले आणि त्यांच्यावर जी कुटुंबाची जबाबदारी एकूण पडली, त्या जबाबदारीच्यामुळं त्यांनी पुढचं शिक्षण सोडून दिलं आणि परभणीला येऊन दाखल झाले. परभणीत PWD खात्यात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांनी नोकरी सुरू केली. ही कनिष्ठ लिपिकाची जी नोकरी होती त्यांची, त्याला तामिरात असं म्हणतात उर्दूमध्ये. ती तामिरातमध्ये नोकरी सुरुवात झाली. ही नोकरी नेहमी टांगत्या स्वरूपाची होती. केव्हा जाईल याचा भरवसा नव्हता. आज जाते की उद्या जाते असा तो प्रश्न होता. अशी टांगत्या स्वरूपाच्या मनस्थितीमध्ये त्यांनी ही नोकरी 12 वर्ष केली. 12 वर्षापर्यंत काय ते कन्फर्म झाले नाहीत. मायबाप दयाळू निजाम सरकार होता. कायदे कानून काय सगळ्यांच्यासाठी सारखेच होते असं म्हणायला पुरावा नाही. ते होते, लिखित स्वरूपात असतीलही, पण तसा पुरावा नाही. एक तपपर्यंत त्यांनी ही हंगामी नोकरी केली, मुनसराम अशी. 12 वर्षाच्या नंतर मग ते वरिष्ठ लिपिक झाले आणि आता नोकरी जाणार नाही एवढंच लक्षात आलं. ही नोकरी जवळजवळ त्यांनी 10 वर्ष केली. 12 आणि 10 22 वर्षाची ही नोकरी आहे. या कारकिर्दीमध्ये त्यांना जे दिसलं, त्यांनी जे पाहिलं, त्यांनी जे अनुभवलं, त्यांनी ज्याचं चिंतन केलं, तेच त्यांनी आपल्या निरनिराळ्या प्रकारच्या वाङ्मयामध्ये साकार केलेलं आहे. त्यांनी कविता लिहिली. खरं तर ते हैदराबादला असतानाच रमू जोशींनी काढलेल्या मासिकामध्ये ते लिहित असत, पण ते प्रकाशित झालेलं नव्हतं, मासिकामध्ये आलेलं होतं. म्हणून लिहिण्याची जी सवय आहे, लेखन करण्याची जी सवय आहे, ही त्यांना विद्यार्थी दशेपासून आहे. नुसती सवय नाही आहे, हे व्यसन असल्यासारखं आहे. रोज काही ना काही ते लिहायचे, रोजच. नित्यदिन लिहिणं हा त्यांचा छंद होता. दुसरा छंद पुस्तक वाचणं हा त्यांचा छंद होता. विकत घेऊन वाचणं हा त्यातल्या त्यात चांगला छंद होता. आणि खिशाला न परवडणं ही वस्तुस्थिती होती. परिस्थितीचा दाटका कोट त्यांच्या कथेचं नाव आहे. परिस्थितीचा दाटका कोट अंगात कितीही दाटला तरी पुस्तकं विकत घेऊन वाचण्याचा छंद त्यांचा कायम टिकला. त्यांनी असं म्हटलंय, आखिर हम मर मिटेंगे तो अच्छे किताबों पर. त्यांना तेव्हा 20 रुपये पगार होता. 20 रुपये पगार असताना 20 रुपयाची व्हीपी ते सोडून घेत असत पुस्तकाची. आता बाकी कसं चालत असे हे मला माहिती नाही. बी रघुनाथांचा स्वभाव तसा संकोची होता. ठराविक मित्रांच्या सहवासामध्ये ते उमलत असत. एक भालचंद्र महाराज काळेकर, भगवंत देशमुख, यशवंत कानिटकर, आमचे भाग्यनगरला तेव्हा राहत असलेले राम पिंगळीकर आणि हर्सुलकर, यांच्यामध्ये दुसरा एखादा माणूस आला, या सगळ्यांच्या मध्ये ते थोडेसे मोकळे व्हायचे. पण तिसरा कोणी माणूस आला अपरिचित असलेला की आला समजा, तर ते लागली शिंपल्यात जाऊन बसत असत. म्हणून त्यांचा स्वभाव संकोची होता असं म्हणण्याच्या पेक्षा थोडासा अनवर्थक शब्द वापरू आपण,
आपल्या आत मग्न असलेला होता. अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव विशेष असल्यामुळं ही अस्वस्थता कधी संपणं शक्य नसतं. म्हणून तुम्ही कादंबरी घेतली तरी अस्वस्थता आहेच, कविता घेतली तरी अस्वस्थ मन आहेच. इतकंच काय, अलकेचा प्रवासी हा लघुनिबंध संग्रह जरी घेतला तरी तिथेही अस्वस्थ असलेलं मन आहेच. त्यांनी 7 कादंबऱ्या लिहिल्या. वाङ्मयाच्या इतिहासामध्ये वाङ्मयाचे इतिहास लिहिले गेलेले आहेत. या इतिहासामध्ये त्यांचा उल्लेख तेव्हाच्या पुस्तकात तर मला सापडला नाही, नंतर काही आला असेल तर मला माहिती नाही. ओ नावाची कादंबरी लिहिली. ओ, हिरवे गुलाब, बाबू दडके, उत्पात, म्हणे लढाई संपली आणि जगाला कळलं पाहिजे, आणि आडगावचे चौधरी, या 7 कादंबऱ्या लिहिल्या. या 7 कादंबऱ्यांच्या पैकी 4 कादंबऱ्या नागपूरहून प्रकाशित झाल्या. 1 कादंबरी हैदराबादहून प्रकाशित झाली. 1 कादंबरी पुण्याहून प्रकाशित झाली. हे त्यांच्या हयातीत घडलं. आणि त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतल्याच्या नंतर आडगावचे चौधरी नावाची कादंबरी त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाली. त्यांचा पहिला कविता संग्रह आलाप आणि विलाप हा त्यांचे मित्र असलेले विभा पाठक यांच्या दीप प्रकाशनानं प्रकाशित केला. ते काय प्रकाशक होते असं म्हणायला मी तयार नाही, ते वाङ्मय प्रेमीच होते. प्रकाशक म्हटल्याच्या नंतर दुसरा एक दृष्टिकोन असतो पुस्तकं छापण्याच्या पाठीमागचा, निदान आता तरी आहेच आहे. 1941 साली आलाप आणि विलाप हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्याला कवी यशवंतांची प्रस्तावना आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या सगळ्या कविता एकत्र केल्या गेल्या आणि त्याचा पुन्हा नभाच्या लालकडा हा संग्रह प्रकाशित केला गेला. मसापनं केला आपल्या मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे. या संग्रहाला नागजोशींची प्रस्तावना आहे. त्यांचे सगळे लघुनिबंध एकत्र केले गेले. एकत्र करून त्याचा अलकेचा प्रवासी हा संग्रह प्रकाशित केला गेला, ज्याला अनंत काणेकरांची प्रस्तावना आहे. असं त्यांचं वाङ्मय इतकं वाङ्मय. अलकेचा प्रवासी जरी घेतला तरी शेवटी लघुनिबंधामध्ये लालित्य हा गुण असतोच असतो, पण या लालित्याला सुद्धा कारुण्याची झालर आहेच आहे. लालित्याला कारुण्याची झालर असल्याच्यामुळं एक कोणतं तरी एक अस्वस्थ असं मन त्या सर्व निबंधांच्या मधूनही डोकावत आहे. त्यांच्या कथा एकत्र केल्या गेल्या आणि त्याचं मिटलेले आकाश नावाचं पुस्तक प्रकाशित झालं, ज्याची प्रस्तावना, दीर्घ प्रस्तावना ज्या पुस्तकाला भगवंत देशमुखांची आहे. अतिशय छान प्रस्तावना आहे. आकाश नावाची जी त्यांची कादंबरी ही आहे कथा, तीच कथा मिटलेले आकाश या नावानं त्या पुस्तकाला नाव देऊन ते पुस्तक छापण्यात आलेलं आहे. कथांच्या मध्ये त्यांच्या पुष्कळशा गाजलेल्या कथा आहेत. खाटकाची गाय आहे, खाटकाच्या गायीमधली उल्फत आहे, कुत्रेमधली लैला आहे, बेगम सकीना याच नावाची एक कथा आहे, ज्यातली बेगम सकीनाच पाहण्यासारखी आहे. त्याच्यानंतर नागझरीचे पाटील आहेत आणि जनता लिंबे टाकळी यांचेही नागरिक आहेत, या गावाचेही नागरिक आहेत. अशी त्यांची कथा आहे. एखाद्या कथेचा उल्लेख करतो मी, आस्थानी ठरणार नाही.
हे असेच होणार होते नावाची एक कथा आहे. एवढी सुंदर कथा आहे. बी रघुनाथांच्या कथा खूप सुंदर आहेत. बी रघुनाथांच्या नंतर परभणीला जो परिसंवाद घेतला गेला, त्या परिसंवादाला आल्याच्या नंतर लोक असं म्हणायला लागले, समीक्षक परिसंवादाला आल्यावर लोक असं म्हणायला लागले की बी रघुनाथांची कथा ही नवकथा आहे, त्याच्या अगोदर कधीच म्हटलेलं नव्हतं. बी रघुनाथांची कथा इतकी टवटवीत आहे, इतकी भरघोस आहे, शब्द लावण्यानं इतकी दिपवून टाकणारी आहे, आणि त्यात लेखकाचं जे व्यापक असं भान आहे, चिंतन आहे, ते त्या कथांच्या मधून प्रकट झालेलं आहे. मध्यमवर्गीय जीवन कसं असतं याचं चित्रण करणारी ही कथा आहे. हे असेच होणार होते. या कथेचा नायक यशवंत आहे. यशवंत कृषी अधिकारी आहे. नेमकाच तो नोकरीला लागलेला आहे. तरुण आहे, देखणा आहे. म्हटलं तर शहरापासून दूर आहे, म्हटलं तर शहरापासून जवळ असलेल्या बंगल्यात तो राहतो आहे. त्याला अनेक ठिकाणावरून मुली सांगून आलेल्या आहेत, कुठलीच मुलगी त्याला पसंत पडत नाही आहे. बाप परेशान झालेला आहे, मुलाला कुठलीच मुलगी पसंत पडत नाही म्हणून. आता तो घरी एकटाच राहत असल्याच्यामुळं स्वयंपाक घरीच आहे. त्याला दूध द्यायला एक पांडू गवळी नावाचा गवळी येत असतो. एक दिवस पांडू गवळ्याला काहीतरी काम निघालं आणि 5-7 दिवस तो बाहेर गावी गेला. पांडू गवळ्याची मुलगी तान्ही ही दूध द्यायला याच्या घरी आली, यशवंतच्या बंगल्यावर आली. या तान्हीला पाहिल्याबरोबर आपल्या कल्पनेत असलेलं आपल्या भावी पत्नीचं जे चित्र आहे ते चित्र आणि समोर दिसत असलेली तानी, या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, समरूप आहेत असं त्याच्या लक्षात आलं. सारख्याच आहेत. थरथरत्या हातानं त्यानं दुधाचं पातेलं दिलं तिच्या हातामध्ये. तिनं दूध दिलं, घातलं दूध, आणि ती परत गेली आणि सांगून गेली की आता मी 5-7 दिवस येणार आहे दूध द्यायला. म्हणजे याच्या मनात कुठली भीती राहू नये नायकाच्या. दुसऱ्या दिवशी दूध देण्यासाठी यायचा जो वेळ आहे तिचा, त्या वेळेच्या अगोदर हा शहरात गेला. याच्या पसंतीची आणि त्याच्या भावी पत्नीच्या अंगावर शोभून दिसणारी अशी साडी त्याने विकत घेतली आणि तिची वाट पाहत बसला. ती आली वेळेवर, दूध घेतलं आणि तिला साडी दिली. ती निघून गेली साडी घेऊन. निघून गेल्याच्या नंतर याचं चिंतन सुरू झालं. त्या साडीत ती कशी दिसेल, आपण दिलेल्या साडीत ती कशी दिसेल. मनातल्या मनात गाणं थोडंसं गुणगुणायला लागला. तेव्हा नेमकंच तो पिक्चर येऊन गेला होता, प्यार की महबूबा हो मेरी तू, जैसा मैंने सोचा था बिल्कुल वैसी मेरी जान हो तुम, जैसा मैंने सोचा था. हे गाणं गुणगुणत असताना गाणं संपलेलं नव्हतं एवढ्यामध्ये तान्ही ती साडी नेसून परत आली. दत्त म्हणून समोर उभी राहिली. रात्र झालेली होती, म्हणजे संध्याकाळ गुजरलेली होती. आता काय करायचं हा याच्या समोरचा प्रश्न निर्माण झाला. खरं तर हा आधी आपण दिलेली साडी तिला कशी दिसेल, त्या साडीत ती कशी दिसेल असा विचार करत असताना ती प्रत्यक्ष साडी नेसून आली नाही. याला जे हवं ते झालं होतं. म्हणून आता काय करायचं, इकडे तिकडे पाहिले, खिडक्या बंद केल्या, पडदे बंद केले. गाव आणखी झोपत नाही. कसं काय झोपत नाही आज, गाव झोपण्याची वाट पाहायला.
ती म्हणाली मला काही घाई नाही, मला जायचं नाही, मी इथेच राहणार आहे. मग त्यानं तिला बाहेरच्या खोलीत जागा व्यवस्थित झोपता येईल अशी जागा करून दिली कॅरेडॉरमध्ये. आणि दरवाजाला, शेवटच्या दरवाजाला कडी लावली, कुलूप लावलं. त्याच्यानंतरचा दरवाजा त्याला कडी लावली, मध्ये हा बसला. पुन्हा गाणं, मुझे तुमसे कुछ भी न चाहिए, मेरे हाल पे मुझे छोड़ दो. बस. गंमत अशी झाली की पहाटे त्याचा बाप 5 वाजता आला. दारावर खटखट झाली आणि त्या तानीनंच दरवाजा उघडला. तानीनं दरवाजा उघडला आणि ती तरतर तरतर निघून गेली. मधला दरवाजा उघडल्याच्या नंतर तो बाप आपल्या मुलाला असं म्हणाला, तरी मला वाटत होतं कशासाठी तू मुलगी पसंत करत नाहीस. त्याची कशी वडिलांची कशी तरी समजूत घातली आणि वडील म्हणाले मी तिथं थांबायला तयार नाही, मला बसने जायचं आहे. आता त्या बस स्टँडला गेले दोघं. तिथं एक बातमी अशी आली की तान्ही यासीनचा हात धरून पळून गेली. यासीन म्हणजे हा याच्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारा त्याचा चपराशी. यासीनचा हात धरून तान्ही पळून गेली अशी एक बातमी. आणि दुसरी बातमी अशी, यासीनच भेटला का तिला, कुणी हिंदू भेटला असलं तर बरं झालं असतं. ही दुसरी बातमी. या दोन्ही बातमींच्या मध्ये विशेषतः दुसरी बातमी आपली मनस्थिती कशी आहे याचं चित्रण घडतं आणि मध्यमवर्गीय जीवन किती साखळ्यांनी बद्ध आहे याचंही दर्शन घडते. सगळं काही मिळूनही, सगळं काही होऊनही, सगळं मनासारखं होऊनही काहीही न घडणं, हीच तर मध्यमवर्गीय जीवनाची विचाराची कक्षा आहे आणि त्याच्यामध्येच तो वर्तुळात राहतो. आता ह्या कथेमध्ये मध्यमवर्गीय जीवनाचं चित्रण इतक्या सूक्ष्मपणे केलेलं आहे, ते सगळे सूक्ष्म पदर माझ्या निवेदनात आलेले असतील असं नाही. ती मुळातूनच कथा वाचण्यासारखी आहे. अशी एक सुंदर कथा, एकच सुंदर नाही, खाटकाची गाय तशीच आहे, लैलाही तशीच आहे, नागझरीचे पाटील ही तशीच आहे, जनता लिंबे टाकळी तशीच आहे, मिटलेले आकाश तर क्लास इन इट सेल्फ अशी कथा आहे. त्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत, या कादंबऱ्यांचा प्रामुख्यानं जो विषय आहे तो निजामीकालीन जीवन, राजकीय जीवन आणि सामाजिक जीवन याचं एक जिवंत चित्र त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांच्या मधून आपणाला बघायला मिळतं. लघुनिबंधासंबंधी तर एक वाक्य मी बोललोच आहे की त्यांच्या लघुनिबंधाला सुद्धा लालित त्याचं एक अंग आहे. आणि त्यांची कविता, त्यांच्या कवितेवर काही वेळ बोलू. वी रघुनाथ हे मराठवाड्यातले महत्त्वाचे कवी आहेत, महत्त्वाचे कथाकार आहेत, महत्त्वाचे कादंबरीकार आहेत, लघुनिबंध लेखकही आहेत. त्यांची कविता, सगळ्याच कविता घेण्याच्या पेक्षा मला त्यांच्या पुष्कळ कविता पाठ आहेत. मी जर ठरवलं तर 2 तास कविता म्हणता येतील मला त्यांच्या. तसं करणार नाही मी, कारण ते मला जरी किती वाटलं तरी ते बरोबर नाही, इष्टही नाही. फक्त कवितेचे काही विशेष सांगेल जे मला जाणवले ते. पहिल्यांदा म्हणजे ही कविता स्वतंत्र अंगाने गेली, आधुनिक वळणाने गेली. हा पहिला कवी आहे ज्याची कविता आधुनिक वळणाने गेली. दुसरं, त्यांच्या कवितेनं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. आधुनिक वळणाने गेली, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं, काव्याच्या भाषेचे नवीन मानदंड निर्माण केले.
आणि या कवितेतून व्यक्त झालेलं जे कालभान आहे, हे कालभान नेहमी अमलच राहिले. हे त्यांच्या कवितेचे मला जाणवलेले विशेष आहेत. या विशेषापेक्षा कमी अधिक काही कवितांच्या मध्ये होईलही, पण हे विशेष असतातच. काही क्षण शब्दबद्ध करणाऱ्या कविता आहेत, काही ठिकाणी संवेदन चित्रे आहेत, काही वात्सल्य ही जाणीव प्रकट करणाऱ्या कविता आहेत, काही शृंगार कविता आहेत आणि काही जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करणाऱ्या कविता आहेत. एखाद्या कवितेवर शेवटी बोलेन मी. आपणा सगळ्यांना माहीत असलेल्या ह्या कविता आहेत. मी काय नवीन सांगतोय अशातला प्रकार नाहीये. एक सात ओळींची कविता आहे. 7. साधारणतः कविता 8 ओळीची तरी असते, 6 ओळीची तरी असते, 4 ओळीची तरी असते, 3 ओळीची नसते, 1 ओळीची नसते, 3 ओळीची नसते, 5 ओळीची नसते, 7 ओळीची कधीच नसते, 9 ओळीचीही नसते. या कवितेत काय आहे? 7 ओळीच्या कवितेमध्ये एक विशिष्ट क्षण शब्दांकित करण्याचा प्रयत्न आहे. कवितेचं शीर्षक सय झाली. सय झाली ग पहिली ओळ, सय झाली ग सय झाली दुसरी ओळ, उलगडले सहजीच मनोदल त्याच्यानंतरची ओळ, रुमझुमली स्वप्नांची चलबिल त्याच्यानंतरची ओळ, नीरव एकांतास लहडली सळसळ सुमगंधामधली सय झाली ग सय झाली. आठवण झाली, फक्त आठवण झाली. आणि काय घडलं? कवितेत काहीच घडत नसते. पुढे काय असं कवितेला विचारता येत नाही. हे इथपर्यंत ठीक बाबा, पुढे काय? पुढे कथेत असते, कवितेत नसते. सय झाली. सय एखादी आठवणच अशी असते की एकदा आठवली ती आठवण की बघ तीच आठवत राहते. जब याद आते हैं तो अक्सर याद आते हैं असं म्हणतात ना उर्दूमध्ये. अक्सर याद आते हैं, मग तीच आठवण राहते. पण ह्या कवितेतल्या शब्दातून व्यक्त होणारी मनोदल मोहरून टाकणारी आणि जी सळसळ आहे मनातली, ती सळसळ आपल्यापर्यंत, आपल्या कानामनापर्यंत येणारी आणि झोंबणारी अशी ही कविता आहे. वाचकांच्या मनाला, विशेषतः रसिकांच्या मनाला ही सळसळ जाणवल्या वाचून राहत नाही. सय झाली ग सय झाली, उलगडले सहजीच मनोदल, रुमझुमली स्वप्नांची चलबिल, नीरव एकांतास लहडली सळसळ सुमगंधामधली सळ झाली ग सय झाली ग सय झाली. खरं तर कवितेचा अर्थ सांगू नये. तो शाब्दिक अर्थ आहे. तो शाब्दिक अर्थाच्या कविता ही पलीकडे असते. अभिधेचा अर्थ कळला पाहिजे, त्याच्याशिवाय कविता कळत नाही, हे ठीक आहे. एखादा माणूस जर, एखादा शिक्षक किंवा एखादा प्राध्यापक जर असं सांगायला लागला, नुसत्या कवितेचा अर्थ काही उपयोगाचा नाही. एखाद्या विद्यार्थ्यानं प्रश्न विचारला, सर या शब्दाचा अर्थ काय? अरे शब्दाचा अर्थ सांगून काय उपयोग आहे? शब्दाचा अर्थ कळला म्हणजे कविता थोडीच कळते. शब्दाचा अर्थ कळल्याशिवाय कविता कळत नसते. एवढं ठीक आहे. पण तो अर्थ सांगितला म्हणजे कविता कळली असा होत नाही. या सगळ्यांच्या पलीकडे कविता असते आणि ज्याचं विश्लेषण आम्हा प्राध्यापकांना करता येत नसते. तुम्ही म्हणाल कोणाला करता येते? रसिकांनाच करता येते. कसं करता येते? उच्चारातूनच करता येते. उच्चार हा शब्दांचा मूलधर्म असतो. उच्चार हा शब्दांचा मूलधर्म असतो
जर कविता कळली तर या उच्चारातूनच कळते. आपणाला कोणी हिंदी चित्रपट किंवा मराठी चित्रपट कोणी समजून सांगतं का? कोणी समजून सांगण्याची गरज पडत नाही कुणालाही. पण किती कळतो? अहो किती कळतो एवढं काय, सगळ्यांच्या मनावर जे संस्कार आहेत ते तिथलेच आहेत, बाकीचे सोडून संस्कार आपोआप कळते. तसं कविताही उच्चारल्याबरोबरच कळते. अशी एक छोटीशी कविता आहे, तिचा उल्लेख करतो. चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली. 12 ओळीची कविता आहे. या 12 ओळी सुद्धा छोट्या छोट्या ओळी आहेत. परवा चंदनाच्या विठोबाची माय माझ्याकडे येऊन गेली घरी निमंत्रण द्यायला. त्या दिवशी मी थोडासा अडचणीत होतो थोडासा, त्यामुळं मी त्यांना काही म्हणू शकलो नाही किंवा चंदनाच्या विठोबाची मायच प्रत्यक्ष निमंत्रण द्यायला आलेली असल्याच्यामुळं मला कार्यक्रमाला उपस्थित राहणं भागच आहे असं म्हणायचं विसरलो मी, आणि तशी ओळखही नव्हती म्हणून काही बोललो नाही. पूर्वीच्या काळामध्ये पंढरपूरला माणूस गेला वारी करायला की एक चंदनाचा विठोबा आणत असे पंढरपूरहून, आणि चंदनाचा विठोबा आणि रुक्मिणी अशा दोन्ही घेऊन लहान मुलं खेळ खेळायची ओसरीवर. मग कुणी नवरदेव असायचा, कुणी नवरी असायची, त्यांचं लग्न व्हायचं, आपणाला निमंत्रण दिलं जायचं मोठ्या माणसांना. त्यांच्याकडे जेवायला जावं लागत असे, जेवण्याचा अभिनय करावा लागत असे, जेवण उत्तम झाल्याची पसंती म्हणून ढेकरही द्यावा लागत असे. इतकं लहान व्हावं लागतं. माणसांना काही होता येईल पण लहान होणं जमत नाही. अडचण अशी, ज्यांना लहान होता येतं त्यांना सौंदर्य आस्वादिता येतं मनाचं. तर तो विठोबा आणि रुक्मिणी शेजार पाजारचे सगळे विठोबा घेऊन यायचे बाहुल्या, आणि रोज पंढरपूरच्या ओसरीवर भरायचं. कवीच्या ओसरीवर रोज पंढरपूर भरायचं. एक दिवस ती चिमुरडी बाहेर गावी गेली आणि त्यामुळं हे रोज भरणारं पंढरपूर ओस पडलं. त्याची व्यथा, त्याचं दुःख या कवितेमध्ये चित्रित झालेलं आहे. ती कविता अशी आहे. चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली, पंढरी या ओसरीची आज ओस झाली. चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली, पंढरी या ओसरीची आज ओस झाली. कोनाड्यात उमडून पडे घरकुल, आज सत्य कळो येई दाटी मुठीतल. वीर रघुनाथांनी जी बोलभाषा वापरलेली आहे, बोलभाषा, ही बोलभाषा नंतर कोणत्याही कवीला त्या पद्धतीची वापरता आणखी आलेली नाही. माझं मत हे, हां, तुमचं मत वेगळं असू शकतं. म्हणून खरा ग्रामीण कवी जर कोणी असेल तर मला वाटते वीर रघुनाथ आहे. ग्रामीण बोली अशा पद्धतीनं वापरलेली आहे की नागर बोलीनं दचकून आपलं रूप पाहून घ्यावं कसं आहे म्हणून त्या भाषेच्या समोर. इतकी विलक्षण पद्धतीनं विलक्षण प्रत्ययकारिकतेनं वापरलेली आहे. चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली, पंढरी या ओसरीची आज ओस झाली. कोनाड्यात उमडून पडे घरकुल, आज सत्य कळो येई दाटी मुठीतल. काही दिसे भरलेले रित्या बोळक्यात, ते छोटे छोटे बोळके, काही दिसे भरलेले रित्या बोळक्यात. गवसले आजवर जैन रांजणात. अशी ती कविता आहे छोटी. वीर रघुनाथांची जी शब्दकळा आहे, ही शब्दकळा
इतकी टवटवीत आहे, इतकी भरघोस आहे, इतकी विमुक्त आहे. आविष्कार पद्धती विमुक्त. इट इज ए फुल थ्रोटेड एक्सप्रेशन. विमुक्तता, मोकळेपणा. आणि इतकं सगळं होऊनही कुठेही अश्लीलता डोकावत नाही, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कुठेही. खरं तर ही सृष्टी प्रणयरंगानं रंगलेली आहे अनेक ठिकाणी, पण कुठेही तुम्हाला अश्लीलता डोकावत आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही. इतकी तटस्थ, अलिप्त अशी कवीची भूमिका आहे. शब्द हे अर्थव्यंजक असल्याच्यामुळं असं वाटतं कवी मुलीवरच जर कविता लिहायची असती तर इतक्याची काय गरज होती. कवी खरंच दुःखी मुलगी गावी गेल्यामुळे झालेला, काही चिमुरडी जाईल कशी गावी हा प्रश्न आहे. चिमुरडी गावी जाणार म्हणजे आपल्या आई बरोबर जाणार. एरवी जाऊच शकत नाही इतकी लहान पोरगी. म्हणून मग असं वाटायला लागतं चिमुरडीच्या नसण्यानं कवीचं असणं हे दुःखी झालेलं आहे. चिमुरडी गावी गेल्याचं दुःख तर जरूर आहे, मुलगी गावी गेल्याचं दुःख जरूर आहे, परंतु मुलीच्या माईची माय गावाला गेलेली आहे याचं दुःख जास्त आहे. बायको गावाला गेलेली याचं दुःख आहे. चित्रित झालंय, शब्दात सांगितलंय का? नाही. शब्दाच्या अर्थातून कुठं निघतं का? नाही. मग कसं नाही? ध्वन्यर्थानं कुठेतरी येतं, सूचित अर्थानं येतं. आणि सूचित अर्थ हाच सौंदर्याचा निदर्शक असलेला अर्थ असतो. छोटी 2-3 ओळी बघा. ती येते आणि जाते. ती येते आणि जाते, येताना कधी कळ्या आणि ते, जाताना पण फुले मागते. काही विसंगती आहे की नाही बघा. ती येते आणि जाते पहिली ओळ, येताना कधी कळ्या आणि ते दुसरी ओळ, जाताना पण फुले मागते. आता प्रतीकाचा वापर जर यातला पाहिला तरच ही कविता लक्षात येईल, नसता नाही. 3च ओळी, पुढे कविता चालू आहे. अशा अर्थव्यंजक शब्द जेव्हा एखाद्या कवीच्या कवितेत येतात, दिसायला साध्या असतात, सुभग असतात, रचना सुभग असते, तरीही ती अर्थव्यंजक असते, म्हणून जास्त सुंदर असते. दुसरी मुलीवरचीच एका कवितेचा उल्लेख करतो. माणुसकीचा, मानवतेचा सर्वत्र वणवा पेटलेला असताना रागातून बाग फुलवण्याची प्रवृत्ती एखाद्या कवीची असू शकते. मुलीस आला राग हे कवितेचं, ही कविता आहे. लहान मुलांचं विश्वच असं असते की लहान मुलं एखादी गोष्ट हवी असते. चॉकपीस हवा असतो समजा, आपण म्हणायचं की देऊ का चॉकपीस, तर द्या म्हणते, नंतर खिशात ठेवायचा. ती फुरंगटून रागावते. तिचा राग काही कमी होत नाही लवकर. नंतर तुम्ही द्यायला जा, घेत नाही ती. म्हणजे मानापमानाचे क्षण इतके तजेलदार असतात लहानपणी, नाही घेणार. या रागात एक सौंदर्य असतं जे पाहता आलं पाहिजे. अनेक गोष्टीत सौंदर्य असतं. काकाजीच्या भाषेत बोलायचं झाल्यास धुळीत ही सौंदर्य असतं. पुलंच्या हे रागातलं सौंदर्य शब्दातून अतिशय नेमकेपणानं वीरगुणातांनी या कवितेत प्रकट केलेलं आहे. मुलीसा आला राग, काय नवला गीत लागला फुलावयाला बाग.
मुलीसा आला राग. कसा राग आलाय? डिवऱ्या झाल्या निळ्या बाहुल्या. डिवऱ्या झाल्या निळ्या डिवऱ्या झाल्या निळ्या बाहुल्या, गाली निटिली झिपऱ्या सुटल्या. फू फू करी जणू फणा काढूनी, गोड विषाचा नाग, मुलीसा आला राग. मुलीसा आला राग, काय नवला गीत लागला फुलावयाला बाग, मुलीसा आला राग. प्रबुद्ध ज्ञानार्जनात शिनले. प्रबुद्ध हे सौंदर्य त्यांना निहाळता येईल याची गॅरंटी नाही. प्रबुद्ध ज्ञानार्जनात शिणले, त्याग तपांना योगीन पुरले. योग नवा हा हवे तयाचा दाक्षायणी वैताग, मुलीसा आला राग. मुलीसा आला राग, काय नवला गीत लागला फुलावयाला बाग, मुलीसा आला राग. येई उन्हा घे, येई उन्हा ही घेई रम्यता. उन्हामध्ये नुसतंच प्रखरपणा आहे. अरे थोडंसं मार्दवही स्वीकारायला पाहिजे उन्हानं. म्हणून उन्हानं यावं आणि ही रम्यता घेऊन जावं. येई उन्हा घे, येई उन्हा ही घेई रम्यता, ही लोभ असणे घना क्षुब्धता. घनानं घन क्षुब्ध असतो गरजायला लागला म्हणजे. येई उन्हा ही घेई रम्यता, ही लोभ असणे घना क्षुब्धता. रम्य होऊनी क्रोध इथे ये, वेचायास पराग, मुलीसा आला राग. क्रोध ही किती रम्य होऊ शकतो आणि ही रम्यता शब्दात कशी पकडता येते हे बिर्बलनाथांच्या अनेक कवितेत आपणाला दाखवता येईल. बिर्बलनाथांच्या अनेक कविता छान आहेत. छान छान कविता मला उल्लेख करता येईल. खरं तर अर्थ सांगण्याची गरज नाही. ते न तिने कधी ओळखले. ही ट्रॅजेडी असते हो. आपण एखाद्यावर कुणावर तरी प्रेम करतो, एखाद्या व्यक्तीवर. ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करेलच याचा भरवसा नसतो, बहुधा करतच नसते. शेवटचा द्रौपदीचा संवाद हा असा आहे पहा. युगांतमध्ये आहे. इरावती कर्वेने लिहिले की पांडव हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटचा प्रवास सुरू आहे पांडवांचा, आणि शेवटच्या प्रवासामध्ये द्रौपदी आधी कोसळते. द्रौपदी आधी कोसळल्याच्या नंतर भीम आपल्या भावाला, वडील भावाला असं विचारतो, दादा ही आधी का कोसळली? आपणापैकी कोणी कोसळलेलं नाही, ही आधी का कोसळली? तर धर्मराज तत्वज्ञानी माणूस, पण शेवटचं वाक्य त्याचं असं आहे, हिनं पक्षपाती प्रेम केलं म्हणून आधी कोसळले. पक्षपाती प्रेम केलं म्हणजे कुणावर केलं? अर्जुनावर केलं. पण अर्जुनानं हिच्यावर प्रेम केलं का? ती विचार करायला लागली, प्रेम केलं म्हणजे काय केलं? अर्जुनासाठी झुरलं एवढंच ना. पण अर्जुन कधी सर्वस्वानं माझा झाला का? नाही झाला. ती आधी असा विचार करते, कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं, आपण कुणावर तरी प्रेम करावं. असं म्हणता म्हणता मग तिला भीम आठवायला लागला. भीमाच्या निरनिराळ्या प्रतिमा आठवायला लागल्या, वगैरे वगैरे वगैरे. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करतेच असं नाही, बहुधा करतच नसते. काही भाग्यवान असे असू शकतात की आपण प्रेम केल्याबरोबर तिकडून प्रेमच आलं समजा, तरच अगदी. असं फार कमीच्या बाबतीत घडतं, बहुधा घडत नाही. देवांना कल्पना आहे याची, असं सहसा घडत नाही. ती ओळखतच नाही. आणि एखादी तर अशी असते व्यक्ती, ती ओळखून सुद्धा न ओळखल्याचा बहाणा करत राहते की मला काही कळतच नाही त्यातलं. आपल्या मनातील व्यथा
आपल्या मनातलं प्रेम आपल्या प्रिय व्यक्तीला निरनिराळ्या विभ्रमातून दाखवून द्यावं याच्यासाठी आतुर झालेला प्रियकर. आणि ती व्यक्ती ती जाणती असूनही तिच्या जाणतेपणातला जो नेणतेपणा आहे हा मोठा लोभस आहे. ती कोणत्याही विभ्रमातून त्याला उत्तर देतच नाही. ते न तिने कधी ओळखले. कवितेचं शीर्षक ते न तिने कधी ओळखले, दिले उषाला काळीज ठेवून. बहुधा गच्चीला गच्ची लागून असावी. दिले उषाला काळीज ठेवून स्पंदनात पण जे दुखले, ते न तिने कधी ओळखले. हिरमुसलेली विहिरी काठी. हिरमुसली शब्द ना, बोलभाषेतला शब्द आहे. हिरमुसलेली विहिरी काठी विहिरीत पडल्या पोहऱ्यासाठी. ही वास्तविकता आहे. हिरमुसलेली विहिरी काठी विहिरीत पडल्या पोहऱ्यासाठी भेट प्रथमही. तिने हिसळवीत घटातून मग चालविले, ते न तिने कधी ओळखले. यांचं हृदय घटामध्ये हिसळीत हिसळीत निघून गेले. पथात शोधित तिची पाऊले. ती जिथं जाईल तिथं जात राहायचं. पथात शोधित, पथात शोधित तिची पाऊले, फिरत राहिलो देव देवळे. माग घेत कधी कधी मार्गावर, पथदीपापरी मन जळले, ते न तिने कधी ओळखले. आवड आम्र फलास्तव आसुसलेली, आम्ल फळास्तव आसुसलेली, तिची आडाणी वृत्तीने रुचली. आम्ल फळास्तव आसुसलेली, तिची आडाणी वृत्तीने रुचली. मधुर फळांचे भाव धर्मरस, तिज दाखविले चाखविले. इतकं केलं हो, ते न तिने कधी ओळखले. कधी कधी वाटच्या यात्रेमधुनी, कधी गर्दीच्या यात्रेमधुनी वाट टाकेली तिची चुकवुनी. सगळे प्रकार करावे लागतात. कधी यात्रेच्या गर्दीमधुनी वाट टाकेली तिची चुकवुनी. बावरल्या हरिणीस मनोगत, स्पर्श जलातून कळवी येले, ते न तिने कधी ओळखले. किती अडचणीचा भाग आहे. स्पर्श जलातून कळवल्याच्या नंतर सुद्धा काही सुमार नाही, कुठलाही प्रतिसाद नाही. सामसुमल्या अपरात्रीतून, संध्याकाळ झाल्यावर सामसुमल्या अपरात्रीतून टिचकवले हळूदार बाहेरून. होते जेव्हा परस्परांच्या पिसात पंछी शहारले, ते न तिने कधी ओळखले. कडी काय काढली नाही तिने. आवड पाहून तिची फुलांची, फुलात यौवन सजवायाची. आज तिच्या वाटेवर अंतर, काट्यावरती अंथरले, ते न तिने कधी ओळखले. खरं तर हे ओळखायला पाहिजे होतं. एका हिंदी चित्रपटामध्ये सामना चालू असताना गाण्याचा, आणि सामना संपल्याच्या नंतर तो जो त्यातला शहनशाह सलीम आहे, शहनशाहचा मुलगा, तो एकीला गुलाबाचं फूल देतो. त्यामुळे ती खुश होते, आपणाला गुलाबाचं फूल मिळालं म्हणून. आणि मधुबालेला काटे देतो. काटे. आता हा मधुबालेच्या याच्यापासून, आकर्षणापासून दूर झालेला आहे. उगीच तिला वाटतं, जिला फूल मिळालेलं असतं. तेव्हा मधुबाला असं म्हणते, काटे कभी मुरझा नाही सकते. त्यामुळं तिचा कचरा व्हायला काही वेळ लागला नाही. काटे कभी मुरझा नाही सकते. ते कळालं पाहिजे.
अशी अवस्था अंतर काट्यावर जरी अंथरलं तर तिच्या कोणत्याही विभ्रमातून जेव्हा प्रतिसाद मिळत नाही तेव्हा होणारी जी मनस्थिती असते, या मनस्थितीचं हे चित्रण आहे, अस्वस्थ मनस्थितीचं चित्रण आहे असंच मी म्हणेन. एक संवेदन चित्र आपल्या समोर ठेवतो. मला सांगा, संवेदन चित्र वीर रघुनाथांनी काढलेली संवेदन चित्रे अतिशय लोभस आणि रम्य आहेत, तजेलदार आहेत आणि आपल्या मनाला स्पर्श करणारी आहेत. एक उन्हात बसली नाहत नावाची कविता आहे. उन्हात बसली नाहत. खरं तर वीर रघुनाथांच्या शब्दकळेचं हे वैशिष्ट्य आहे की ही पारदर्शक नाहणं चालू असताना सुद्धा कुठेही ही कविता अश्लील होत नाही. जलवेश हा जिचा वेश आहे. जलवेश हा जिचा वेश आहे. उन्हात बसली नाहत. एका आडवळणाच्या गावात दुपारच्या उन्हात उघड्या अंगानं नाहत असलेली एक रूपसी, एका रूपसीचं हे चित्र आहे. उन्हात बसली नाहत, दुपारचा एकांत मोकळा उघड्या आडोशात. उन्हात बसली नाहत. दुपारच्या उन्हात आडवळणाच्या गावात उघड्या आडोशात हे तिचं नाहणं चालू आहे. उन्हात बसली नाहत, दुपारचा एकांत मोकळा उघड्या आडोशात. उन्हात बसली नाहत. झोपडीची वाकडी सावली, भुलुनी भुईवर जरा थबकली. ते दुपारचं ऊन लवकर सरकत नाही, हळूहळू सरकतं. हे सरकत नाही असंच वाटतं, पण हळू सरकतं. कवीनं त्याच्यावर कल्पना अशी केलेली आहे, झोपडीची वाकडी सावली, भुलुनी भुईवर जरा थबकली. अनिमिष नयनी जलवेशातील ठरली चित्र पाहात. उन्हात बसली नाहत. दुपारचा एकांत मोकळा उघड्या आडोशात. उन्हात बसली नाहत. बारामासी जणू फुलमाळी, फुले थांबली ताजी घेऊन. पिवळ्या शेवंतीची नवाळी, भरित अंगभंगात. उन्हात बसली नाहत. इथे तार्किक काही नाही आहे. माझ्या समोर मोरे बसलेले आहेत, ते तर्काशिवाय वाक्य पुढचं लिहितच नाही. ते बरोबर असते, तसा तर्क इथे लागूच पडत नाही अजिबात. इतकं रडायचं, इतकं रडायचं, इतकं रडायचं की रडण्यामुळं यमुना काळी व्हायला पाहिजे. हे कसं शक्य आहे? हे प्रेमाच्या राज्यात हेच शक्य आहे. याच्या पुढेच कविता ती आस्वादिता येते, त्याच्याशिवाय कशी आस्वादिता येणार? झोपडीत बारामासी जणू फुलमाळीन, फुले थांबली ताजी घेऊन. पिवळ्या शेवंतीची नवाळी, भरित अंगभंगात. पिवळी शेवंती, तिचा कलर बघा. उन्हात बसली नाहत. दुपारचा एकांत मोकळा उघड्या आडोशात. उन्हात बसली नाहत. सरत्या हेमंत एक थवा कोंग्यांचा कुठला. मला वाटते मराठी कवितेत कोंग्यांचा थवा हा पहिल्यांदा आलेला आहे. मला कोंग्या कुठेच भेटल्या नाही. आता आज चिमण्या भेटत नाहीत हा प्रश्न वेगळा, पण ज्या वेळेला ही कविता लिहिली त्यावेळेला हे सगळंच भेटत असत. पक्षी, ही पक्षी दुनिया, पक्ष्यांची दुनिया तेव्हा
सहज भेटत असे. पण कोंग्या आल्याच नाहीत मराठी कवितेत. एक थवा कोंग्यांचा कुठला जवळ बाभळीवरी थांबला. एक सुराने या राणीचे मंगल न्हाणे गात उन्हात बसली नात. एक प्रसंगचित्र कसे बघा. सरत्या हेमंतातील वारे गार ऊन अन जरा बावरे. सरत्या हेमंतातील वारे गार ऊन अन जरा बावरे. स्वप्न सुगीचे कणसावर या लहरे काय दवात उन्हात बसली नात. खरं तर ही शृंगारिक सूचना आहे. पण तसं वाटतं का? दृक्संवेदनालाच अर्थ आहे इथं. आवाहन दृक्संवेदनेला आहे, बाकी नाही. तिने कधी ओळखले तिथेही दृक्संवेदनेलाच आहे. सरत्या हेमंतातील वारे गार ऊन अन जरा बावरे. हां, हे तर झालेलं आहे आपलं. आता शेवटचं चरण. पलीकडच्या पाहते मळ्यातून अंबराई क्षण मान उंचवून. बिंब वसंताचे का झळके दिवसाच्या आयण्यात उन्हात बसली नात. ही सूचना शृंगारिकच आहे. पण इथेही दृक्संवेदनेलाच आवाहन आहे. या संवेदन चित्रामध्ये शृंगाराच्या सूचना असतानाही दृक्संवेदनेलाच आवाहन असल्याच्यामुळं कवीच्या आलिप्त तटस्थ रसिक सौंदर्यास्वादाची त्यांची दृष्टी कवीची आपल्या अनुभवाला येते. मित्रहो, अशा अनेक कविता मला आपल्यासमोर ठेवता येतील. पण आता शेवटी एक कविता आपल्यासमोर ठेवतो आणि त्या कवितेवर थोडंसं बोलतो. कवितेचं शीर्षक आहे आज कुणाला गावे. आपली परिस्थिती अशीच आहे. आज कुणाला गावे. गाण्यासारखं काही दिसतच नाही. आधी या कवितेवर एक 5 मिनिट बोलेन. आज कुणाला गावे. समाज मनातली विसंगती आणि लोकमनातला आंतरविरोध यांच्या ताणातून निर्माण झालेलं हे कविता पुष्प आहे. इथे सगळे प्रश्नच प्रश्न आहेत. कविता लक्षात घ्या, तुम्ही वाचलेली आहे, मला माहिती आहे. आज कुणाला गावे प्रश्न. पहिल्या कडव्यात हे कवणा सांगावे प्रश्न आहे. सुजन कुठे शोधावे प्रश्न आहे. कसे तयास पुजावे प्रश्न आहे. नितळ कसे निवडावे पुन्हा प्रश्न आहे. शेवटपर्यंत प्रश्नांची मालिका आहे. 9 कडवे आहेत, 9 प्रश्न आहेत. या 9 प्रश्नांच्या मध्ये सगळं आयुष्य जीवनच आपलं येतं. त्याच्या पलीकडे काही राहत नाही. शेवटी पहिली कडी, पहिल्या प्रश्नाची कडी शेवटच्या प्रश्नाच्या कडीत अडकवली की वर्तुळ पूर्ण होतं. दुःखाचं, व्यथेचं. आणि या वर्तुळामधलं पहिलं चिन्ह फक्त प्रश्नच असतं. असं एक प्रश्नांकित स्वरूप ज्या कवितेचं आहे ती कविता मी आपल्या समोर ठेवतो. मित्र हो, आज कुणाला गावे ही वीर रघुनाथांची कविता काय किंवा दुसरी कोणतीही कविता काय, त्यांच्या तेव्हाच्या आजला म्हणजे आजच्या दृष्टीनं कालला बांधलेली अशी भूतकालीन कधीच नसते. काळाला छेदून जाताना ती नेहमीच जराहीन आणि टवटवीत राहिलेली आहे. एवढा कालावधी 60 वर्षांचा कालावधी तिच्या अंगावरून गेला पुढे तरी ती तशीच ताजी आणि टवटवीत आहे. कारण एका अस्वस्थ मनाच्या जित्या गळ्याचं हे गाणं आहे.
आज या शब्दानं सूचित होणारं आणि कवीला अभिप्रेत असलेलं वर्तमान कोणत्याही काळामध्ये जर वास्तवच जाणवत असेल, खरंच जाणवत असेल, तर मग त्या कवीची दृष्टी चिरंतन मूल्यांची स्वप्न प्रदान करणारी आणि स्वतःमध्ये सुद्धा ती मूल्य कवटाळणारी अशी दृढमूल असते. वीरगुणात त्या दृष्टीनं एक द्रष्टा कवी आहे असं म्हटलं पाहिजे. आज कुणाला गावे ही विषादाची मनस्थिती आहे. ही विषादाची मनस्थिती स्वातंत्र्यानंतर तरी पूर्णविराम पावलेली आहे का? दोन प्रश्न आले. आज कुणाला गावे एक, आणि ही विषादाची मनस्थिती स्वातंत्र्यात तरी पूर्णविराम पावलेली आहे का? दुसरा प्रश्न आला. मित्रांनो, प्रश्नासाठी जेव्हा प्रश्नच उभा राहतो उत्तरच येत नाही. प्रश्नासाठी जेव्हा प्रश्नच उभा राहतो तेव्हा मुळातला विषाद अधिकच भयप्रद अवस्थेला भिडलेला जाणवतो. मग सेवाभाव काय, मुक्तिमंथन काय, देशभक्ती काय, कलाभिव्यक्ती काय, भक्तिभाव काय, ज्ञानसाधना काय, किंवा शांतीसूत्र काय, कशामध्येही शुचित्व, पावित्र्य आणि निष्ठा दिसत नाही. त्या राहिलेल्याही नाहीत, उरलेल्याही नाहीत. आतून सडलेलं जे वास्तव आहे, आतून सडलेल्या वास्तवाला बाहेरून शृंगारून ठेवलं की समाजाला देखाव्याची भुरळ पडते. ही समाजाला जी देखाव्याची भुरळ पडते हे नजरबंदी करणाऱ्या किमयागारांना ठाऊक असतं, म्हणून तर चालते. खरं तर बाहेरून शृंगारून ठेवलेल्या देखाव्याची भुरळ पडते हा अगदी प्राचीन इतिहास आहे. प्राचीन काळाच्या इतिहासापासून चालू आहे. तरीही समाजाला ही नित्याचीच भुरळ का पडत असावी हे कवीला कळत नाही. आणि मग ही भुरळ का पडत राहते असा प्रश्न घेऊन ही कविता चिन्हांकित होत जाते. वीरगुणात हा त्या दृष्टीनं एक अस्वस्थ असणारा कवी आहे. काल होता तसाच आजही तितकाच आपल्या कवितेतून तो आपणाला दिसतो आहे. तीर्थक्षेत्रापासून स्वार्थक्षेत्रापर्यंत मध्ये सगळ्या गोष्टी येऊन गेल्या. तीर्थक्षेत्रापासून स्वार्थक्षेत्रापर्यंत, वेदापासून वेदनेपर्यंत, मंदिरापासून मदिरेपर्यंत आणि संन्यासापासून पदन्यासापर्यंत हे कवितेत आहे सगळं. संन्यासापासून पदन्यासापर्यंत आणि कलेपासून कलेवरापर्यंत एक भूल देण्याची एक भयानक प्रक्रिया, सतत भूल देण्याची सर्वत्र जी भयानक प्रक्रिया जी वीरगुणांना जाणवली होती ती जर आज जाणवली नसती तर अपार आनंद झाला असता. पण ती आज तशीच आहे. म्हणून वीरगुणात सदैव समकालीन वाटणारा डोळस कवी आहे. समकालीन असणारा जो डोळस कवी असतो तो नेहमी चिरंतन दुःखाचीच गाणी गात असतो, मूल्यांचीच गाणी गात असतो. त्याला असं वाटतं मनातून आपण देवाचं गाणं गावं, महंताचं गाणं गावं, सीता सावित्रीचं गाणं गावं. कवितेत आहेत हे सगळे. सीता सावित्रीचं गाणं गावं,
सेवेचं गाणं गावं, सच्च्या सेवकाचं गाणं गावं, भक्तीचं गाणं गावं, विद्वत्तेचं गाणं गावं, ते कवितेत आहे. भूतदयाचं गाणं गावं, उच्चतम आदर्शाचं गाणं गावं, असं त्याला मनापासून वाटतं. आपण नितळत्वानं निर्ममतेनं पूजा करावी, पायिकाची पूजा बांधावी, मंगलस्तवन म्हणावं, या सगळ्यांचं असं त्याला वाटत असतं. परंतु या सगळ्यांची आतली रूपं रावणाहूनही राक्षसी आणि मायावी दिसतात. ही सगळी दिसल्याबरोबर त्याच्या कवी हृदयातल्या मूल्यभावनेला तडा जातो आणि कवी हृदयातल्या मूल्यभावनेला तडा गेल्याबरोबर मग तो स्वतःशीच गाणं गात हिंडतो. आज कुणाला गावे. वीरगुणातांची काव्यधारणा छोट्याशा व्याख्यानाच्या चिमटीत पकडता येणं शक्य नाही, मावणार तर नाहीच नाही. चिमुकल्या डोळ्यांनी फक्त बघत राहायचं, न्याहाळत राहायचं पुन्हा नभाच्या लालकडा. आता कविता म्हणतो. आज कुणाला गावे, वेश स्वदेशी घोष सभातून. अर्थ सोप आहे, सगळे सोपी आहे. रचना सुभग असते, सोपी असते आणि सुसंस्कृतपणालाही कुणाला हार जात नाही अशी असते. विदग्धतेच्या बाबतीत ती कुणाला हार जात नाही अशी असते. दोन्ही प्रकारची रचना. आज कुणाला गावे, वेश स्वदेशी घोष सभातून. रोज घोष. गरिबी हटवली पाहिजे. का आम्ही काय हात धरलेत? हटली पाहिजे गरीबी. पण कुणी हात धरलेत तुमचे? हटवा की. घोष चालू आहे घोषणांचा. वेश स्वदेशी घोष सभातून, देव देखणे भुललो पाहून. वरवरचा परिशेंदूर त्यांचा, कसले स्तवन म्हणावे, आज कुणाला गावे. म्हणत महात्मन कितीक गरजले. गांधी न वाचता महात्माजींचं हे चालू असते गुणवर्णन, गुणसंकीर्तन. म्हणत महात्मन कितीक गरजले, गुणसंकीर्तन किती गहिवरले. आम्ही त्यांच्या बरोबर होतो. कुठं होतो? कारण हे जेव्हा रांगत नव्हते, त्याच्या अलीकडच्या अवस्थेत होते, तेव्हा गांधी झाले. म्हणत महात्मन कितीक गरजले, गुणसंकीर्तन किती गहिवरले. दर्पतयांच्या मुखास भलता, हे कवणा सांगावे. गळा ओला करण्यासाठी लागतं. दर्पतयांच्या मुखास भलता, हे कवणा सांगावे, आज कुणाला गावे. शिट्यात भरती चित्र मंदिरे, पडद्यावर गिरगिरती घागरे. त्या सीतांचे सावित्रींचे काय चरित वर्णावे, आज कुणाला गावे. निस्पृह पाहून केले वंदन. निदान तिथं तरी काही असेल वाटलं. निस्पृह पाहून केले वंदन, छुपा खिसा करी त्याचा छनछन. सेवेची नच आच लाचती, कसे तयास पुजावे, आज कुणाला गावे. आदरली विद्वत्ता दिसता. विद्वान माणूस त्याचा आदर करावा. आदरली विद्वत्ता दिसता, विनयाला पण वाचा फुटता. विनयाला क्षण वाचा फुटता, ऐकू आली द्वेष अहंता. सुजन कुठे शोधावे, आज कुणाला गावे. रावळी जमतो भाविक मेळा. रावळी जमतो भाविक मेळा, गुरुवाचा गांजावर डोळा. त्यातही डोळे किती निराळे,
कोण काय पहिल्याचा नेम थोडाच आहे राऊळामध्ये. त्यातही डोळे किती निराळे, भक्त कुणा समजावे, आज कुणाला गावे. संन्याशाच्या छाटीत चोळी, संन्याशाच्या छाटीत चोळी, मुमुक्षु फिरतो गल्ली बोळी. विविध रंगी या शुकाबकांमधी, नितळ कसे निवडावे, आज कुणाला गावे. बुद्ध युद्ध कल्पनात रमले. जे प्रबुद्ध आहेत, विद्वान आहेत, बुद्ध युद्ध कल्पनात रमले, शांतीदूत रक्तास भुकेले. भूतदयेच्या स्तनी लागुनी, कुठवर विषप्राशावे, आज कुणाला गावे. मीही एक या कवी जगातला, माझा मजला मोहन सुटला. पोटामधल्या आगीसाठी रचून कवन फुंकावे, आज कुणाला गावे. आपण शांतपणे रसिकतेनं मी जे बोलतो ते ऐकून घेतलं, याबद्दल आपले आभार मानतो. संयोजकांनी इथे व्याख्यान देण्याची संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.